ठाण्यामध्ये मनसेनं बॅनर लावलेला आहे आणि इशारा दिलाय। ठाण्याचे शहर उपाध्यक्ष सुशांत डोंबे यांनी हा इशारा दिलाय। उपऱ्यांना मराठी येत नाही म्हणून बंद करणार तर खळगटाक असं त्यांनी म्हटलंय आणि बंद करून मराठी जनतेला वेठीस धरू नका असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि जर तसं केलं तर गाठ मनसेची आहे असं बॅनर लावून त्यांनी इशारा दिलाय। तर मराठीच्या मुद्द्यावरून बॅनरबाजी पाहायला मिळते। ठाण्यामध्ये मनसेनं खळखटाकचा इशारा दिलेला आहे। जर जनतेला वेठीस धराल, मराठी जनतेला वेठीस धराल तर गाठ मनसेची आहे असं मनसेनं म्हटलेलं आहे। राज्यामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण भाषेच्या नावाखाली हिंसा खपवून घेतली जाणार नाही। मनसेच्या आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी हा इशारा दिलाय। रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मदत करू असंही फडणवीस म्हणालेले आहेत। महाराष्ट्र हो, यहाँ पर मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना, ये कोई गलत बात नहीं है। लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो। जो हमारे यहाँ पर ऑटो चालक है या जो टैक्सी चालक है, इनमें से जिनको मराठी नहीं आता उनको हम मराठी सिखाएंगे, क्योंकि देश में जोर जबरदस्ती करके किसी प्रकार से भाषा के नाम पर हिंसा करना ये हमको मंजूर नहीं है। इसलिए उनको हम निश्चित रूप से मराठी सिखाएंगे और किसी के ऊपर हम अन्याय नहीं होने देंगे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, आपण पाहिलंय मनसे असेल किंवा सरकार असेल, दोघांची भूमिका एकच आहे, ती म्हणजे मराठी प्रत्येकानं बोलली पाहिजे, तिचा तिरस्कार नको किंवा आम्ही बोलणार नाही अशा पद्धतीचा आविर्भाव पण नको। मात्र मनसेनं या संदर्भात आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। जर रिक्षा चालकांनी मराठी माणसाला वेठीस धरलं, रिक्षाचा संप केला तर मात्र आम्ही तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ, खळगटाकचा इशारा दिलाय। तर दुसरीकडे फडणवीसांनी मात्र या संदर्भात हिंसा खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिलाय। निश्चितच पाहिलं तर ज्यावेळी प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये जे आहे ते टॅक्सी चालक असतील किंवा रिक्षा चालक असतील यांना मराठी सक्ती जी आहे ती अनिवार्य केली, त्यानंतर त्यांचा परवाना देखील रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजतोय। मुंबईमध्ये अनेक रिक्षा चालक असतील किंवा टॅक्सी चालक असतील, त्यांचं म्हणणं आहे की काहींनी याला समर्थन केलेलं आहे तर काहींनी याचा कडाडून विरोध जो आहे तो केलेला आहे। काल देखील आपण मीरा भाईंदर असेल किंवा दहिसर असेल या परिसरामध्ये पाहिलं तर संजय निरुपम असतील किंवा मनसे पदाधिकारी असतील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज राडा त्या ठिकाणी पाहायला मिळाला। तर सदावर्तेंना देखील मनसे कार्यकर्त्यांनी थेट इशारा दिलेला आहे। त्याचमुळे मराठीचा मुद्दा आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय। खास करून मुंबईमध्ये हे प्रकरण जे आहे ते चांगलं तापताना पाहायला मिळतंय। तर अनेक ठिकाणी आता बॅनरबाजीला देखील मनसे कार्यकर्त्यांनी जी आहे ती सुरुवात केलेली आहे। मराठीचा मुद्दा हा माघार घेतला तर गाठ मनसेशी आहे, थेट खळखटाकचा देखील इशारा जो त्यांनी आता पुन्हा एकदा जो दिलेला आहे। कारण मनसे हे त्यांच्या खळखटाक स्टाईलने जे आहे ते नेहमीच ओळखलं जातं आणि मनसे नेते अविनाश जाधव असतील किंवा संदीप देशपांडे असतील हे देखील वारंवार त्यांच्या भूमिका ज्या आहेत माध्यमांसमोर महाराष्ट्रासमोर मांडत आहेत। काल देखील आपण पाहिलं तर मोठा राडा त्या ठिकाणी दहिसर परिसरामध्ये संजय निरुपम जो आहेत आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जो झालेला आहे। संजय निरुपम जेव्हा रिक्षा चालकांसोबत बातचीत करण्याकरता गेले होते त्यावेळेस अनेक कार्यकर्ते असतील मनसेचे त्यांना अडवलेलं आहे आणि थेट इशारा जो आहे तो संजय निरुपम यांना देखील दिला। तर दहिसरमध्ये जे आहे ते मीरा भाईंदरमध्ये येत्या 4 तारखेला तिथील रिक्षा चालक असतील परप्रांतीय ते एक आंदोलन करणार आहेत, बंदची हाक त्यांनी पुकारलेली आहे। त्यानंतर मनसेने याला कुठेतरी विरोध दिलेला आहे। अविनाश जाधव यांनी देखील म्हटलेलं आहे की गाठ मनसेची आहे, 4 तारखेला जर कोणी बंद पुकारला तर थेट मनसेला सामोरे जावं लागेल असं आव्हान थेट आता मनसेने या संपूर्ण प्रकरणावर दिलेलं आहे। त्याचमुळे आता थेट फडणवीसांनी देखील त्यांची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे की सक्ती परंतु महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मराठी अनिवार्य करायलाच हवी, परंतु जोर जबरदस्ती करू नये, कुठेही अनुचित प्रकार घडू नयेची संपूर्णपणे खात्री केली जाईल। परंतु त्याचबरोबर ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठीचे धडे देखील दिले जातील असं देखील अप्रत्यक्षपणे फडणवीस म्हटलेले आहेत। त्यामुळे आता कुठेतरी भाजपचं देखील या संपूर्ण प्रकरणाला समर्थन दिसून येतं आणि त्याचमुळे आता येत्या 1 तारखेपासून मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल कशा प्रकारचं चित्र या मराठीच्या सक्तीवरून उमटतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी कशा प्रकारचा वाद होतोय आणि त्यावर मनसेकडून खरोखर जो इशारा दिलेला आहे त्या प्रकारची खरतर कृती होते का आणि मग सरकार त्या संदर्भात काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।